त्याचा सावळा गोंधळ। तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। आरोप कुणावर करताय तुम्ही? कारण प्रशासन आता ते ताब्यात आहेत खरं तर दोन्ही डॉक्टर, नेमका आरोप कुणावर आहे? कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप छोटं बोललात पण अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणताय तुम्ही। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्यापुरतं मर्यादित नाव नाही। अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। मंत्रालयाचा विचारताय का तुम्ही? मंत्रालयाचा 6वा मजला, तुम्ही 6वा मजला म्हणता? होय, मी ठामपणे 6वा मजला म्हणते। पण मंत्रालयाचा 6वा, मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुणे मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत। मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलतेय। मुख्यमंत्र्यांचं दालन आहे 6व्या मजल्यावरती, म्हणून हा प्रश्न। तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते, मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती, त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही। मुळात पालकमंत्री अजित पवार आहेत, संपूर्ण घटनेला आता 10 ते 12 दिवस गेलेले आहेत और अनेक वेळा पुण्यात येऊन गेले, मात्र पोलीस आयुक्तालयात त्यांनी फोन केले असतील, चर्चा केली असेलच, पण पोलीस आयुक्तालयात येऊन भेट घेणं हे त्यांनी उचित धरलं नाही असं वाटतं? नाही, मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रग्जचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना, तेव्हा दादा भुसे ज्या अरेरावीने बोलतात, अब्रू नुकसानीचा दावा